आदाब अर्ज़ है, आप देख रहे हैं एडीएन उर्दू न्यूज़ और आपके साथ मैं हूं डॉक्टर सैयद वहाबुल हक। खबरों के सिलसिले को शुरू करने से पहले आइए डालते हैं एक नज़र दिन भर की अहम खबरों पर। कांग्रेस पार्टी की जानिब से 9 से 15 अगस्त के दरमियान किया जाएगा आज़ादी की गौरव यात्रा का इनेकाद। अधिसभा के मेंबरान ने लगाया यूनिवर्सिटी के वाइस चांसलर पर फराइज में गफलत बरतने का संगीन इल्जाम। और ओबीसी समाज के लोगों की घर घर मर्दमशुमारी के लिए आज ओबीसी तंजीम ने किया डिविजनल ऑफिस के रूबरू एहतजाज। अब खबरें तफसील से। कांग्रेस पार्टी की जानिब से आज़ादी की गौरव यात्रा का इनेकाद किया गया है। रियासती कांग्रेस कमेटी के जनरल सेक्रेटरी सचिन सावंत ने एक प्रेस कॉन्फ्रेंस में 9 से 15 अगस्त के दरमियान मुनक्कद होने वाली इस यात्रा के बारे में जानकारी दी। अखिल भारतीय काँग्रेस कमिटीनं 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्टपर्यंत आझाद या क्षणाचा त्या ठिकाणी सेलिब्रेशन करण्यासाठी आझादी गौरव यात्रा हाती घेतली आहे आणि ती प्रत्येक जिल्ह्यामधून होणार आहे। राष्ट्रीय स्तरावर तर ती होतच आहे, परंतु प्रत्येक जिल्ह्यामध्ये या कालावधीमध्ये 75 किलोमीटर पदयात्रा हाती घेण्यात आलेली आहे आणि ती औरंगाबाद शहरामध्ये देखील आता जाणार आहे आणि त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये देखील जाणार आहे आणि याचा रूट जो आहे कसा असणार आहे, कशा पद्धतीची असणार आहे ते आपल्याला लवकरच त्या ठिकाणी जाहीर करण्यात येईल। आणि ज्यांनी तिरंगा हा अशुभ मानला, जाहीरपणे त्यांनी भूमिका घेतली होती की 3 रंग 3 आकडा अशुभ आहे, त्यांना आता जर तिरंग्याची आठवण होत असेल तर आम्ही त्याचं स्वागतच करतो। आमचे हा तिरंगा तर काँग्रेसच्या विचारात नाही देशाला मिळालेला आहे, त्यामुळे आमच्यासाठी तो अभिमानाचाच पदच आहे। फक्त एवढंच आम्ही त्या ठिकाणी सांगू प्रत्येकाला की इव्हेंटबाजीच्या पलीकडे या क्षणाला पाहिलं पाहिजे, राजकीय दृष्टिकोनातून कोणीही पाहू नये, हीच आमची त्या ठिकाणी भावना असेल। आणि त्यामुळे हे तिरंग्याचं सेलिब्रेशन करत असताना त्या तिरंग्याचा त्यानंतर 15 ऑगस्ट नंतर कुठे अवमान होऊ नये ही जबाबदारी प्रत्येकाने घेतली पाहिजे। की आपल्या गोष्टी सांगू इच्छा एमआयएम असेल किंवा भारतीय जनता पक्ष असेल, दोन्हीचा आम्ही विरोध करतो। जितकी एमआयएम त्या ठिकाणी आरडाओरडा करायला लागेल तितका भारतीय जनता पक्षाला देशामध्ये फायदा होतोय ही वस्तुस्थिती आहे। याची जाणीव जर कुठल्याही कार्यकर्त्यांना नसेल तर तो विचारांनी प्रेरित झालेला कार्यकर्ता नाही। दुसरी गोष्ट अशी की आजच्या परिस्थितीमध्ये देशाचा इतिहास हा केवळ एकाच पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला जातो। तो हा जो इतिहास आहे हा जेव्हा 75 वर्ष पूर्ण होत आहेत तो इतिहास या देशामधल्या वैदिक धर्माचा देखील इतिहास आहे, बुद्ध धर्माचा देखील इतिहास आहे, मुस्लिम धर्माचा देखील इतिहास आहे, या देशातल्या ख्रिश्चनांचा देखील इतिहास आहे, या देशातल्या पारशांचा देखील इतिहास आहे आणि सर्व जातींचा इतिहास आहे। त्यामुळे या देशामध्ये जे राज्य करणारे लोक होते ते केवळ एका समाजाचे एका प्रदेशाचेच होते असं नाही, प्रत्येक प्रदेशाने या देशावर राज्य केले आणि त्यामुळे त्या इतिहासाचं गांभीर्य त्याचा त्या ठिकाणी एकत्रित सकल त्या ठिकाणी त्याची गुंफण काँग्रेस पक्षाच्या विचारांना झाली आहे। म्हणूनच भारतीय राष्ट्रवाद जो गांधीजींच्या विचारांना आला त्याला ही हिंदू राष्ट्रवादी सातत्याने विरोध करतो। त्यामुळे हे जर विचार जर आपल्या कार्यकर्त्यांना कळत नसेल, मला असं वाटतं की जे लोक गेले त्यांना त्याकडे अज्ञान आहे। आमच्या दृष्टिकोनातून स्वामी विवेकानंद देखील म्हणाले होते, हे लक्षात घ्या। स्वामी विवेकानंदांचं म्हणणं काय होतं की या देशामधला शहाजहान जे मुघल सम्राट होते ते त्यांना जर कोण परकीय म्हणत असेल तर त्यांच्या कबरीमधली त्या ठिकाणी त्यांचा जो मृतदेह आहे तो देखील थरथरेल, हे स्वामी विवेकानंद म्हणाले। आज सावरकरांचं हे कुठे त्या ठिकाणी त्यांचं वास्तव आहे। सावरकर काय म्हणाले होते? सावरकर म्हणाले होते त्यांनी ज्या वेळेला 1857 समर लिहिलेलं आहे, पुस्तक लिहिलं, त्याच्या प्रस्तावनेत त्यांनी म्हटलेलं आहे की अगोदर काय झालं म्हणून आता मुसलमानांबद्दल द्वेष त्या ठिकाणी ठेवणं हे महामूर्खपणाचं आहे। सावरकरांचं वक्तव्य आज ते पाळतात का हे लोक?
अधिसभा के कुछ अरकान ने डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर मराठवाड़ा यूनिवर्सिटी के वाइस चांसलर पर फराइज से गफलत बरतने का इल्ज़ाम लगाया और प्रेस कॉन्फ्रेंस में वाइस चांसलर के खिलाफ कार्रवाई का मुतालबा किया। मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभेची बैठक 7 मार्च रोजी झाली। कायद्यानुसार या बैठकीचं प्रोसिडिंग इतिवृत्त ज्याला म्हणतो किंवा कामकाजाचं जे काही कार्यवृत्तांत झालेला आहे तो 30 दिवसाच्या आत विद्यापीठाने सर्व अधिसभा सदस्यांना पाठवणं गरजेचं होतं, परंतु दुर्दैवानं ते आज तागात पाठवण्यात आलेलं नाही। कायदा असंही म्हणतो की हे गुरुचं कर्तव्य आहे की हे सगळे अधिनियम कलम ह्याचं पालन बरोबर होतंय का नाही। त्यामुळं या प्रकरणात कुलगुरूनं 5 महिने झाले आज तागायत अजूनही ह्याचे डॉक्युमेंट्स अधिसभा सदस्यांना दिलेली नाहीत। त्यामुळं पूर्णपणे त्यांनी कर्तव्यात कसूर केलेली असल्यामुळं या कुलगुरूची कायद्याच्या तरतुदीमध्ये जे काय 12(5) मध्ये दिलेलं आहे की काय त्यांनी कसूर केलेला असल्यामुळं एखाद्यानं कर्तव्यात कसूर केला तर काय करायचं असतं तर त्याची हकालपट्टीच करायची असते। तर ती मागणी मी आज राज्यपाल महोदय, मुख्यमंत्री महोदय व इतर सर्व अथॉरिटीजना पाठवत आहे। काही माजी मंत्र्यांचे कॉलेजेस आहेत त्या ठिकाणी पूर्ण सुविधा उपलब्ध नसताना सुद्धा त्यावर कारवाई होत नाही आहे, बाकी दुसऱ्या कॉलेजेसवर महाविद्यालयांवर होते, यावर काय सांगा? निश्चितपणे ते चुकीचं आहे। सगळ्याला सर्वसमावेशकच धोरण असलं पाहिजे, मग तो छोटा असो मोठा असो, जे नियम सगळ्याला लागू होतील प्रत्येकाला, ते मग मंत्री असो किंवा कोणी असो। तुम्ही हिटलरची उपमा दिली कुलगुरूंना, नेमकं असं हिटलरसारखं कोणतं प्रकारे केलेलं आहे काय सांगा? हे का आता दिलं ना उदाहरण तुम्हाला, माझ्या घेतलेल्या ठरावाचे कागदपत्र मला देत नाही, मग मी जे ठराव घेतलेत मीटिंगमध्ये त्याचेच कागद तुम्हाला देत नाही, मग हिटलरशाही नाही तर काय? तुम्ही आता काही नेत्यांची नावं घेतली होती, त्यामध्ये अशी कोणत्या नेत्यांचे कॉलेजेस आहेत, महाविद्यालय आहेत तिथे सुविधा उपलब्ध नाही? सुविधा उपलब्ध आहेत का नाही त्याची तपासणी करा म्हणतोय मी। कुणाचे आहेत कुणाचे नाहीत मी काय प्रत्यक्षात गेलेलो नाही, सगळ्याची तपासणी करा, कोणी असू दे, आजी मंत्री माजी मंत्री आमदार खासदार आम्ही कोणी। इथं दुजाभाव होतोय का? दुजाभाव निश्चित होतोय, सगळ्याची तपासणी करा। जेवढे मराठवाडा विद्यापीठाच्या अंतर्गत 485 कॉलेज आहेत सगळ्याची तपासणी करा। ओबीसी, एससी, एसटी, गैर सियासी समाजी महाज ने इतवार की सुबह डिविजनल कमिश्नर के दफ्तर के सामने धरना देकर मरकजी हुकूमत से ज़ात पात के लिहाज से ओबीसी की घर घर मरदमशुमारी कराने और दीगर मुतालिबात को लेकर धरना दिया है। ओबीसी, एससी, एसटी, गैर सियासी समाजी महाज की जानिब से आज डिविजनल कमिश्नर के दफ्तर के रूबरू पुरजोर एहतजाज किया गया। तंजीम की जानिब से ये कहा गया कि मरकजी हुकूमत ओबीसी की घर घर मरदमशुमारी कराए या फिर रियासती हुकूमत इस मरदमशुमारी को अंजाम दे। तंजीम के ओहदेदारान ने एडियन से बात करते हुए अपने मुतालिबात के बारे में मजीद जानकारी दी। कारण हे आहे की आज मंडल दिन आहे। 7 ऑगस्ट 1990 माननीय विश्वनाथ प्रताप सिंहांनी मंडल आयोगाची अंशतः अंमलबजावणी करून ओबीसीच्या सामाजिक न्यायाला प्रारंभ केला, परंतु आज आपण पाहतोय देशामध्ये सामाजिक न्यायाच्या विरोधी असं वातावरण आहे, ओबीसीच्या विरोधी असं वातावरण आहे। आणि म्हणून आजच्या निमित्तानं आम्ही या ठिकाणी केंद्र सरकारला नम्र आव्हान करतोय की ओबीसीची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे। ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्याचं आश्वासन माजी केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी दिलेलं होतं, परंतु त्यांनी घुमजाव केलं आणि 2021ला जी जनगणना होणार होती त्यामध्ये ओबीसीचा कॉलम त्यांनी ठेवलेला नव्हता। आणि म्हणून आम्ही त्यांचा या ठिकाणी निषेध करतोय आणि पुन्हा केंद्र सरकारला मागणी करतोय की या देशातला 52% ओबीसींना सामाजिक न्याय प्रस्थापित करायचा असेल तर त्यांची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, नेमकी आकडेवारी कळाली पाहिजे। कारण नेमकी आकडेवारी कळत नसल्यामुळे महाराष्ट्रामध्ये किंवा संबंध भारतामध्ये राजकीय आरक्षणाचा तिढा निर्माण झाला आहे। आपण पाहतोय की गेल्या बांठिया कमिशनने जी आकडेवारी दिली ती आकडेवारी चुकीची आहे। 54-60% असलेला ओबीसी कुठं 37%, 38%, 40% दाखवण्यात आलेला आहे। आणि म्हणून या सगळ्यावर एकमेव उपाय जर काही असेल तर केंद्र सरकारनं जी जनगणना आहे दर 11 वर्षाला करतो ती कोविडमुळे ती जनगणना झाली नाही 2011ला, जी आता होणार आहे ही होणारा जो सेन्सस आहे जनगणना आहे त्यामध्ये ओबीसीचा कॉलम टाकला गेला पाहिजे। ह्या एकमेव मागणीसाठी
कारण ओबीसीच्या सर्व प्रश्नाला उकल घालणारा एकमेव गोष्ट आहे ते म्हणजे जातनिहाय जनगणना. कारण या देशाचं प्लॅनिंग कमिशन, सुप्रीम कोर्ट, वेगवेगळे आयोग, उच्च न्यायालय हे जेव्हा जेव्हा आम्ही काही मागायला जातो तेव्हा तेव्हा मला हे सांगतायत की तुमची आकडेवारी काय, आकडेवारी उपलब्ध नाही. आणि त्यामुळे आकडेवारी उपलब्ध करून देणं हे केंद्र सरकारचं काम आहे. आज ओबीसी, SC, ST नॉन पॉलिटिकल सोशल फ्रंटच्या वतीने जात गणना शासनाने करावे म्हणून आज धरणे आंदोलन आहे. यापूर्वी आम्ही 22 जूनला निदर्शनाचं आंदोलन केलं होतं. त्यानंतर आज धरणे आंदोलन आहे. आणि याच्या पुढे जर त्यांनी कुठलीही दखल घेतली नाही शासनाने, जर केंद्राने जनगणना नाही केली तर महाराष्ट्र शासनाने करावी अशी महाराष्ट्र शासनाला आम्ही विनंती केलेली आहे. जर त्यांनी याच्यावर कुठलंही पाऊल नाही उचललं तर पुढील आमचं आंदोलन आहे की आमरण उपोषण किंवा लाक्षणिक या दोन्हीपैकी एक आम्ही उपोषण करणार आहोत पुढील. आणि आज भारतामध्ये कुत्र्या मांजराची जनगणना होते पण माणसाची होत नाही. त्यामुळं शासनाने याची दखल घेऊन लवकरात लवकर जनगणना करण्यात यावी व त्या जनगणनेनुसार ओबीसीचा डाटा संपूर्ण अवेलेबल होईल आणि त्याप्रमाणे नंतर ओबीसींना आरक्षण प्रत्येक ठिकाणी मिळेल आणि त्यांचा शासनामधला वाटा पण मिळण्याची शक्यता आहे. तर ती दी क्राइम ब्रांच ने कामयाबी से एक ऐसे गिरोह का पर्दाफाश किया है जिसने खुलदाबाद के इलाके में एक ताजिर को रकम 4 गुना करने के लिए बच्चों का बैंक लिखे जाली नोट देकर धोखा दिया है. पुलिस ने 8 मुलजिमान को गिरफ्तार कर लिया है. रोशन गेट के रिहायशी मोहम्मद अलीउद्दीन अहमद सादिक अली, जिसका जमीन की खरीद व फरोख्त का कारोबार है, उन्हें कुछ लोगों ने 10 लाख रुपए के अवज 4 गुना यानी 40 लाख रुपए के जाली नोट देने का लालच दिया, जिस पर उसने शिकायत दर्ज कराई. पुलिस शिकायत के मुताबिक हफ्ते के रोज मुलजिमान को खुलदाबाद के इलाके में एक होटल में पैसों के लिए बुलाया. इस तरह पुलिस ने मुस्तैदी से 8 मुलजिमान को गिरफ्तार कर लिया और उनके कब्जे से 500 रुपये के 4 बड़े बंडल बरामद किए. पुलिस को 500 रुपये के जाली नोट मिले, जिन पर बंडल के ऊपर और नीचे तो असली नोट थे, लेकिन उनके दरमियान में भारतीय बच्चों का बैंक लिखा हुए नोट रखे गए थे. इस मकाम से पुलिस ने जुर्म में इस्तेमाल की गई नकदी, 4 मोटरसाइकिलें, 1 कार और 4 मोबाइल फोन, जिनकी मालियत 40 लाख रुपये है, मुलजिमान के पास से बरामद की. शहर को प्लास्टिक के कचरे से निजात दिलाने के लिए मसरूफ अमल ब्लॉगर ग्रुप ने ज़रूरतमंद लोगों में अनाज की तकसीम का बड़ा काम किया है. नौजवानों में मकबूल रॉबिन आर्मी और FM रेडियो के साथ मिलकर फूड डोनेशन मुहिम का आगाज़ किया गया. ये काम 15 अगस्त तक किया जाएगा. तंजीम के अहदेदारान ने ADN के ज़रिए लोगों से दरख्वास्त की कि वो इस काम में अपना हिस्सा डालें. नमस्कार. तर आम्ही आज फूड डोनेशन ड्राईव्ह केला आहे, ज्यामध्ये आम्ही कुक्ड फूड डोनेट केलं आहे. तर आम्ही आज रेल्वे स्टेशनजवळ जे राहुल नगर आहे तिथे त्यांना एका टाईमचं आज जेवण दिलं आहे. तर आम्ही रॉबिनहूड आर्मी, आम्ही आणि लिओ क्लब औरंगाबाद हे असे 3 ग्रुप्स होते जे या मिशनमध्ये सहभागी झालेले होते. तर आमच्या ग्रुपचं नाव आहे औरंगाबाद ब्लॉगर्स. आम्ही पण त्यामध्ये सहभाग घेतला होता. तर आमचा एक आता मिशन 75 चालू आहे, ज्यामध्ये आम्ही लोकांकडून फूड कलेक्ट करतो आहे आणि ते जरूरतमंदांना देतो आहे, ज्यांना जरूरत आहे त्यांना. तर तुम्ही पण डोनेट करू शकता. आम्ही आमचा ग्रुप आहे औरंगाबाद ब्लॉगर, ज्यामध्ये इंस्टाग्राम वगैरे सगळीकडे आमचं अवेलेबल आहे. तर त्यामध्ये तुम्ही तिकीट नंबर पण आहेत, तर तुम्ही त्यानुसार जाऊन तिकीट डोनेट करू शकतात. नाजरीन, अब वक्त हो चला है एक मुख्तसर वक्फे का. खबरें अभी और भी हैं, देखते रहिए ADN उर्दू न्यूज़. सुवर्ण संधी 10वी 12वी आणि ग्रॅज्युएट पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी. बेरोजगारीच्या काळात 100% जॉब गॅरंटी देणारे कोर्सेस करा. केंद्रीय शिक्षण मंडळ, भारत सरकार मान्यताप्राप्त DMLT, PGDMLT, OT टेक्निशियन, डिप्लोमा फिजिओथेरपी, ECG, एक्स-रे रेडिओलॉजी, CT स्कॅन, फार्मसी इन आयुर्वेदा अँड युनानी, डिप्लोमा ऑप्टोमेट्री, ITI इलेक्ट्रिशियन कोर्स. तसंच महाराष्ट्र शासनाच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे BA मराठी आणि उर्दू माध्यम,
MA मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू तसंच मानवी हक्क, गांधी विचारदर्शन, समंत्रक प्रमाणपत्र, बालसंगोपन कोर्स, नोकरी, व्यवसाय सांभाळून हे कोर्सेस करता येतात. प्राचार्य डॉक्टर हसन इनामदार, डॉक्टर दत्ताभाऊ पाथरीकर, शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, मातोश्री डॉक्टर कंचन शांतीलालजी देसरडा महाविद्यालय, औरंगाबाद. मोबाईल क्रमांक 9405 10 91 03 88 30 83 89 03. नाजरीन, वक्फे के बाद आप सभी का दोबारा खैर मकदम है। छावनी बोर्ड और गरवारे कम्युनिटी सेंटर के इश्तराक से छावनी और आसपास के इलाके के तलबा और वालिदैन के लिए आज कंटोनमेंट में एक मुफ्त राखी बनाने की वर्कशॉप का इनेकाद किया गया, जिसमें बच्चों ने अपने हाथ से राखियां बनवाईं। कंटोनमेंट परिषद और गरवारे कम्युनिटी सेंटर के इश्तराक से कैंप और आसपास के इलाकों के तलबा और वालिदैन के लिए गरवारे कम्युनिटी सेंटर ने छावनी में एक राखी वर्कशॉप का इनेकाद किया। इस वर्कशॉप में तलबा ने जोश व खरोश से हिस्सा लिया और मुख्तलिफ अक़साम की राखी बनाई। बता दें कि इस कैंप में 40 तलबा और वालिदैन ने शिरकत की थी। वर्कशॉप के लिए डायरेक्टर सुनील सोतावने, रमाकांत रोतेले मौजूद थे। ये सर्कल को हाफ फोल्ड करना है और बीच में से कट सबको करना है, सब सर्कल को ऐसे। प्रेस कॉन्फ्रेंस में बताया गया कि नेशनलिस्ट कांग्रेस पार्टी यानी एनसीपी की तंजीम म्यूनसिपल कॉरपोरेशन एम्प्लॉइज यूनियन सफाई कर्मचारियों के लिए अब इंसाफ की लड़ाई लड़ेगी। साथ ही यह इल्ज़ाम भी लगाया गया है कि म्यूनसिपल कॉरपोरेशन में सफाई मुलाजिमीन का इस्तेहसाल किया जा रहा है। आम्ही उद्या सोमवारपासून महानगरपालिकेसमोर राष्ट्रवादी काँग्रेस कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून आमरण उपोषणाचं आयोजन केलेलं आहे। आमची मागणी एकच आहे की गेल्या 5 वर्षापासून लाडपांगे समितीच्या शिफारसीनुसार ज्या सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना नियुक्ती भेटायला पाहिजे होती ती अद्यापपर्यंत यांनी प्रलंबित ठेवलेली आहे आणि अशा सबळ पुराव्यानिशी आम्ही यांना सिद्ध करून दाखवू शकतो की हे सगळे सफाई कर्मचारी आहे, सफाई कर्मचाऱ्यांचेच पाल्ले आहेत आणि हे सर्व प्रशासनाला माहिती असून सुद्धा त्यांनी आम्हाला हेतुपुरस्पर आत्तापर्यंत आमच्या या सगळ्या उमेदवारांना डावललेलं आहे आणि हे आत्तापर्यंत डावलत आलेले आहे। तर ह्या अनुषंगाने आम्ही सोमवारपासून महानगरपालिकेच्या प्रमुख कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषणास बसत आहोत आणि या सर्व उपोषणात होणाऱ्या परिणामाचा सर्वस्वी जवाबदार ही महानगरपालिका असणार। आज़ादी के अमृत महोत्सव के मौके पर एक नेक काम तिरंगे के नाम के उन्वान के तहत एम्बुलेंस हेल्प राइडर्स नामी समाजी तंजीम ने गजानन महाराज मंदिर से लेकर डॉक्टर हेगड़ेवार हॉस्पिटल तक की सड़क पर मौजूद गड्ढों को भरने का एक मुनफरद काम किया है। हमारे मुल्क में आज़ादी के 75वीं सालगिरह को अमृत महोत्सव के तौर पर बड़े जोश व खरोश और खुशी के साथ मनाया जा रहा है। एम्बुलेंस हेल्प राइडर्स समाजी तंजीम ने भी आज़ादी के अमृत महोत्सव के मौके पर एक मुनफरद सरगर्मी अंजाम दिए। गजानन महाराज मंदिर से डॉक्टर हेगड़ेवार हॉस्पिटल के सामने की सड़क कई सालों से खस्ताहाली का शिकार है। उसमें बहुत सारे गड्ढे हैं। हर रोज जब एम्बुलेंस और शहरी इस सड़क से गुजरते हैं तो कई हादसात भी होते हैं और अक्सर
सड़क खराब होने की वजह से शहरी जख्मी हो जाते हैं। एम्बुलेंस हेल्प राइडर समाजी तंजीम ने इतवार की सुबह से इस सड़क पर गड्ढे भरने का काम शुरू किया। सुबह 7:30 बजे से 11 बजे तक हेल्प राइडर्स तंजीम के तमाम अराकीन एक टोकरी के साथ हर गड्ढे में मिट्टी डाल रहे थे और गड्ढे को भरने का काम कर रहे थे। आझादी का अमृत महोत्सव या निमित्तानं ॲम्ब्युलन्स हेल्प रायडर औरंगाबाद या ग्रुपच्या वतीनं एक सामाजिक जाणीव आणि सामाजिक जबाबदारी म्हणून आज स्मार्ट सिटीच्या नावाने कितीही डांगोरा पेटत असला तरी आज रोडच्या दुर्गतीमुळे अनेक अपघात होत आहेत आणि बऱ्याच जणांना जीव गमवावा लागत आहेत। जीव वाचवा ही चळवळ हाती घेऊन स्थापन झालेला हा ग्रुप आज अतिशय महत्त्वाचं हॉस्पिटल आहे डॉक्टर हेडगेवार रुग्णालय ते गजानन महाराज मंदिर या रस्त्यावरील खड्डे त्याच्यामुळे अनेक अपघात इथे होतात आणि त्या अपघातातनं बरेच जीव गमवावे लागतात। त्यांचा जीव वाचवण्यासाठी एक सामाजिक जाणीव म्हणून आम्ही आज आझादी का अमृत महोत्सव म्हणून या निमित्ताने गड्डे बुजवा आणि जीव वाचवा ही चळवळ आम्ही हाती घेतली। या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाले। अमृत महोत्सव वर्ष म्हणून मोठ्या जल्लोषात हर घर तिरंगा या बॅनरखाली या माध्यमातून शासन सर्व जनता साजरी करत आहे आणि त्या निमित्तानेच ॲम्ब्युलन्स हेल्प रायडर ही अपघातग्रस्तांना मदत करणारी सामाजिक संस्था आहे। गेल्या 4 वर्षापासून पुण्यामधून सुरुवात होऊन पुणे, पिंपरी चिंचवड, औरंगाबाद या ठिकाणी कार्यरत आहे। आज या ठिकाणी अपघात होऊच नये यासाठी काहीतरी पुढाकार घ्यावा या निमित्ताने का होईना अनेकांच्या सर्व ग्रुपमधील सदस्यांच्या डोक्यामध्ये संकल्पना आहे व शहरातील गजानन महाराज मंदिर ते डॉक्टर हेडगेवार हॉस्पिटलचा हा जो रस्ता आहे गेल्या अनेक वर्षापासून खड्ड्यांनी टाळणी घालत आहे। अनेक रुग्णवाहिका, अनेक ॲम्ब्युलन्स, अनेक रुग्ण, अनेक लोक या रस्त्यावरून जातात। वर्दळीचा रस्ता आहे आणि अनेक अपघात या ठिकाणी या खड्ड्यांमुळे जाणवत होते, अनेक खड्ड्यांमुळे होत होते। ॲम्ब्युलन्ससुद्धा अक्षरशः भयानक परिस्थितीमध्ये पेशंटला घेऊन जात होत्या। फक्त एकच गोष्ट सांगू इच्छितो की ते बुजवल्यानंतर आता एक ॲम्ब्युलन्स गेली त्याच्यामध्ये एक रुग्णाला फार त्रास होत होता आणि त्या रुग्णाचा जीव वाचला असं त्या ॲम्ब्युलन्सवाल्या ड्रायव्हरने आम्हाला सांगितलं आणि अक्षरशः तो आमचे पाय धरत होता। जर ही ॲम्ब्युलन्सच्या ड्रायव्हरची प्रतिक्रिया असू शकते तर त्या परिवाराची काय प्रतिक्रिया असू शकते हे आम्ही याच्यातून समजू शकतो आणि ही भावना प्रत्येकाने समजून घेतली पाहिजे आणि म्हणून प्रत्येकाने आपलं कर्तव्य म्हणून थोडीफार का होईना प्रशासन करेल तेव्हा करेल पण आपणही आपल्या माध्यमातून थोडी शहराची सेवा केली पाहिजे हीच माझी नम्र विनंती। उड़दगांव शिवार के राव साहब आत्माराम मातकर महावितरण की इनामी स्कीम के लिए मुंतखब हुए हैं और आज उन्हें असिस्टेंट इंजीनियर इखंडे के हाथों इनाम से नवाजा गया है। महावितरण ने औरंगाबाद रीजनल ऑफिस के तहत आने वाले घरेलू बिजली सारिफिन के लिए एक इनामी स्कीम शुरू की थी जिसका मकसद वालुज इंडस्ट्रियल एरिया में बिजली के बिलों की अदायगी करने वालों की हौसला अफजाई करना और बिल की बाकायदा अदायगी की आदत डालना था। औरंगाबाद तालुके में आने वाले उड़दगांव शिवार के बिजली सारिफ राव साहब उत्तम राव मातकर ने महावितरण की तरफ से लागू की गई इख्तराई इनामी स्कीम से फायदा उठाया और अपना बिजली का बिल वक्त पर अदा किया। मंगल को मातकर को असिस्टेंट इंजीनियर के जरिए इनाम देकर हौसला अफजाई की गई। शिवाजी गायकवाड़ की रिपोर्ट। मराठवाड्यातील ग्राहक हा रेग्युलर वीज बिल न भरण्यासाठी महावितरण कंपनीमध्ये दिसून येत असतो, परंतु असे बरेच ग्राहक चांगले ग्राहक आहेत की जे प्रामाणिकपणे वीज बिल भरतात, जिथे चोरी होत नाही। असे आपले वडगावचे ग्राहक श्री रावसाहेब उत्तमराव मातकर यांना मराठवाड्यातील चांगले वीज बिल भरणारे ग्राहक असून त्यांना मराठवाड्यातील घरगुती वीज बिल ग्राहकांची बक्षीस योजना ही श्री औरंगाबादचे प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक माननीय श्री मंगेशजी गोंदावले सर यांच्या संकल्पनेतून जे ग्राहक प्रामाणिकपणे वीज बिल भरतात त्यांना एक बक्षीस योजना आपण सुरू करण्यात आलेली आहे। त्या बक्षीस योजनेअंतर्गत श्री रावसाहेब उत्तमराव मातकर यांना बक्षीस मिळालेले असून त्यांनी यापुढेही असेच प्रामाणिकपणे वीज बिल तारखेच्या आत भरण्याचे सुरू ठेवावे व आपले या बक्षीस मिळाल्यामुळे महावितरणतर्फे खूप खूप अभिनंदन। तसेच माझी सर्व ग्राहकांना विनंती आहे की सदरच्या बक्षिसेचा आपणही लाभ घ्यावा व आपले बिल हे आपल्याला वीज बिल
येणाऱ्या तारखेपासून अंतिम तारखेच्या आत प्रॉन्ग डेटला भरण्यात येईल, मी आपल्या सर्व ग्राहकांना विनंती करतो। स्मिता हॉलीडेज ने बिग फ्लाई एयरलाइंस के साथ मिलकर माजूरों, ओल्ड एज होम के बुजुर्ग शहरियों और मशहूर खिलाड़ियों वगैरह के लिए एक मुफ्त हवाई सफ़र का प्रोग्राम मुनक़्क़द किया है। ये प्रोग्राम पीर को औरंगाबाद हवाई अड्डे पर मुनक़्क़द किया जाएगा। एक प्रेस कॉन्फ्रेंस में इसकी जानकारी दी गई। स्मिता हॉलिडेजने 8 तारखेला जे दिव्यांगांसाठी आणि जे वृद्धाश्रमामधील व्यक्ती आहेत यांना विमान प्रवास घडावा यासाठी स्मिता हॉलिडेजने आणि फ्लायबिग या कंपनीने, एअरलाईन कंपनीने, एअरलाईन म्हणजे विमानामध्ये बसण्याचं जे स्वप्न आहे ह्या सर्व जणांचं पूर्ण व्हावं यासाठी 8 तारखेला सकाळी 7 वाजता औरंगाबाद एअरपोर्टवरनं हा उपक्रम राबवलेला आहे। आणि ह्या उपक्रमामध्ये सर्व दिव्यांग मुलं, सिनियर सिटीजन्स, संरक्षण करणारे जे व्यक्ती आहेत किंवा घरामध्ये काम करणारे व्यक्ती आहेत की ज्यांचा विमानामध्ये बसण्याचा स्वप्न अपूर्ण राहिलेलं आहे आणि त्यांना विमानात बसण्याची इच्छा आहे, अशा सर्वांसाठी स्मिता हॉलिडेज ह्या प्रोग्रामचं आयोजन केलेलं आहे। आणि यासाठी आपल्या सर्वांचे सहकार्य, औरंगाबादकरांचे पर्यटनासाठी, पर्यटन वाढण्यासाठी म्हणून हा प्रोग्राम अरेंज केलेला आहे आणि यासाठी आपल्या सर्वांचं सहकार्य मिळावं ही विनंती। आज़ादी के अमृत महोत्सव के मौके पर शहर में मुख्तलिफ प्रोग्राम मुनक्कद किए जा रहे हैं। आज शहर के रोशन गेट इलाके में वाक़े मारूफ तालीमी इदारे अलमीर उर्दू प्राइमरी स्कूल में सदर मुदर्रिस शेख सईद की रहनुमाई में तलबा की तिरंगा रैली निकाली गई। इदारे बहबूद निस्वा के तहत जारी अलमीर प्राइमरी स्कूल में बरोज़ शनिचर 6 तारीख को तीसरी प्रभात फेरी का इनेकाद किया गया। आज़ादी की 75वीं सालगिरह के मौके पर अमृत महोत्सव के तहत जो प्रोग्राम लिए जा रहे हैं, मुख्तलिफ सरगर्मियाँ ली जा रही है। इसके तहत तीसरी फेरी भी ली गई, प्रभात फेरी भी ली गई है। बच्चों ने बड़े जोश और खरोश से इसमें हिस्सा लिया है और मुख्तलिफ रहनुमाओं की नकल करते हुए वही पोशाक पहना है, वही लिबास पहना है और अलमीर स्कूल के कैंपस से लेके रोशन गेट होते हुए, चंपा चौक होते हुए और स्कूल पर दोबारा वापस आए। आने के बाद बच्चों को राष्ट्रगीत देने के बाद प्रोग्राम का इख्तिताम किया गया और बच्चों में मिठाई तकसीम की गई। 7 अगस्त इस दिन को मरकज़ी हुकूमत की जानिब से कौमी हैंडलूम डे के तौर पर मनाया जाता है ताकि इस बात को यकीनी बनाया जा सके कि हथकरघे के मसनूआत को सही बाज़ार मिल सके और इन मसनूआत की मांग में इजाफ़ा हो सके। वाज़ेह रहे इस दिन यानी 1905 को स्वदेश तहरीक शुरू हुई थी, इसलिए आज के दिन को कौमी हैंडलूम डे के तौर पर मनाया जाता है। खबरों के सिलसिले को ख़त्म करने से पहले आइए डालते हैं फिर से एक नज़र दिन भर की अहम खबरों पर। कांग्रेस पार्टी की जानिब से 9 से 15 अगस्त के दरमियान किया जाएगा आज़ादी की गौरव यात्रा का इनेकाद। अधिसभा के मेंबरान ने लगाया यूनिवर्सिटी के वाइस चांसलर पर फराइज में गफलत बरतने का संगीन इल्जाम। और ओबीसी समाज के लोगों की घर घर मरदमशुमारी के लिए आज ओबीसी तंजीम ने किया डिविजनल ऑफिस के रूबरू एहतजाज। नाजरीन, ये थी आज की खबरें। कल फिर मुलाकात होगी नई खबरों के साथ। तब तक अपना ख्याल रखिए और देखते रहिए ADN उर्दू न्यूज़, आवाज़ हर दिल की।